रघुकुल भूषण भूषणम तुलसी के प्रभु सुंदरम रघुपति राघव वंदनम नमो नमो सीतावरम नमो नमो रघुनायकम कमल नयन प्रभु पूजनम मर्यादा पुरुषोत्तमम। इस संसार के हर पापी का कर दो तुम संहार। मेरे राम जी भगवान जी, मेरे राम जी भगवान जी, हर पापी की नैया प्रभु जी डूब जाए मझधार। मेरे राम जी भगवान जी, सीतापति परमेश्वरम जय राम जगदीश्वरम भवबाधा दुख दारुणम दूर करो करुणाकरम। जो जीवन को छीनते वही जहां में जीते हैं, धर्म पे चलने वाले क्यों खून के आंसू पीते हैं। जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय सिया राम। लूटे जग में गरीब को जगन्नाथ कहलाते हैं, जो कर्मों से नीचे है जग में पूजे जाते हैं। ऐसे जहरीले नाग स्मरण केल्यानंतर शत्रूचा नाश होतो, त्याला म्हणतात शत्रुघ्न। ज्याचं स्मरण केल्यानंतर शत्रूचा नाश होतो त्यांचं नाव आहे शत्रुघ्न। भरत म्हणजे प्रेमाचं स्वरूप आहे। लक्ष्मण म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये एकच लक्ष्य आहे, एकच लक्ष्य फक्त श्रीराम प्रभू। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या एकच लक्ष्य ज्याच्या जीवनामध्ये आहे लक्ष्मण। आणि राम प्रभू बद्दल काय बोलावं, राम म्हणजे आनंदाचा सिंधू आहे असं नाव ठेवण्यात आलं। मी 5 मिनिटांमध्ये फक्त एका भजनाचं हे सांगतो आणि सेवा समाप्त करतो। रघुपती राघव पतित पावन सीता। रघुपती हे नाव सर्व अयोध्यावासी राम प्रभूला रघुपती म्हणत होते आणि कौसल्या महाराणी राम प्रभूला राघव म्हणत होती। भगवान श्रीकृष्णाचं नाव गर्गाचार्यांनी कृष्ण ठेवलं, मग कन्हैया नाव कुठून आलं तर कन्हैया नाव हे नाव यशोदेनं दिलं होतं। कोणी दिलं होतं? यशोदेनं। यशोदा कृष्णाला कन्हैया कणुआ असं म्हणत होते, तसं राम प्रभूला सर्व अयोध्यावासी रघुपती म्हणत होते आणि कौसल्या महाराणी राम प्रभूला राघव म्हणत होती। म्हणजे रघुपती राघव पुढे आहे राजाराम। आणि जेव्हा वशिष्ठ आले, वशिष्ठ रामप्रभूला घेऊन जात असताना रामप्रभूंनी जेव्हा ताटिकेचा वध केला, तिचा उद्धार केला, तेव्हा वशिष्ठांनी रामप्रभूला नाव दिलं राजाराम। रघुपती राघव राजाराम पुढे आहे पतित पावन। आणि जेव्हा पुढे गेल्यानंतर रामप्रभूच्या चरण स्पर्शाने त्या दगडाची स्त्री झाली, म्हणजे अहिल्याचा उद्धार झाला। पतिताला पावन करणारे रामप्रभू आहेत, म्हणून विश्वामित्रांनी एक नवीन नाव दिलं पतित पावन। पतित पावन नाव दिलं, पतिताला पावन करणारे। आणि आता राहिले फक्त सीताराम। जेव्हा जनकपुरीमध्ये सीताई साहेबाचं स्वयंवर होतं, दधीची ऋषींच्या अस्थींपासून जो यज्ञ म्हणजे जो धनुष्य होता भगवान शिवजीचा, तो धनुष्य जो कोणी उचलेल, जो त्याच्यावर प्रत्येकच्या चढवे, आई साहेब त्यांना वरमाला घालला। मला असं वाक्य पुढे बोलायचं आहे, जेव्हा रामप्रभू त्या स्वयंवरामध्ये गेले, सर्व रथी महारथी, त्या ठिकाणी रावणही होता, रावणानेही धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, रावणाकडून हल्लाही नाही, कोणाकडूनच काहीच नाही, धनुष्य हल्लाही नाही। तेव्हा वशिष्ठ महाराज जनकांना असं वाटलं की आता इथं कोणीच असा वीर नाही। तेव्हा रामप्रभू विश्वामित्रांच्या आज्ञेने तिथे गेले आणि त्या धनुष्यावर प्रत्यंच्या चढवली। तेव्हा सीताई साहेब वरमाला घेऊन आल्या
आणि सीताई साहेबांनी रामप्रभूच्या, आता रामप्रभू बघा चौरंगावरती उभे, कुठं चौरंगावरती, आणि रामप्रभू मध्ये आणि सीताई साहेबांमध्ये 9 वर्षाचं अंतर आहे. किती? 9 वर्षाचं. म्हणजे मोठं कोण? रामप्रभू मोठे, सीताई साहेब लहान. रामप्रभू कशावर उभे? चौरंगावर, डोक्यात 1.5 फुटाचा मुकुट. म्हणजे किती उंच झाले असतील रामप्रभू, विचार करा. आता खरं सांगा, सीताई साहेब पाटावर उभ्या, हात पुरेल काय हार टाकण्याकरता? नाही पुरणार. त्या पुष्पांची माला घेऊन सीताई साहेब उभे आहेत. बाजूच्या काय म्हणतात त्याला, ते नवरीच्या पाठीमागे असतात कुरवल्या, नरदेवाच्या मागच्याला काय म्हणतात? लांडगे. लांडगे. त्या मागे ज्या सखी उभ्या होत्या ना या सीताई साहेबाच्या पाठीमागच्या, त्यांनी पाहिलं की सीताई साहेबाचा हात तर पुरणार नाही. आजपर्यंत सीताई साहेबांनी एक पुष्पाचा भारही सहन केला नाही. आता मात्र एवढी मोठी वरमाला घेऊन उभे आहेत. तेव्हा त्या पाठीमागच्या ज्या सखी होत्या ना, त्या रामप्रभूला म्हणतात, जरा खाली झुका ना. आमच्या आई साहेबांनी कधी आजपर्यंत फुल उचललं नाही, एवढी वरमाला घेऊन उभे आहेत, तुम्ही जरा खाली झुका ना. रामप्रभू म्हणतात, नाही, सासरवाडीत झुकलं नाही पाहिजे, अशी झुकी सवय लागते. सीताई साहेबाच्या ज्या सखी होत्या त्या म्हणतात, नाही, सासरवाडीत अच्छे झुकतात, तिथं झुकलंच पाहिजे. रामप्रभू म्हणतात, नाही, हम रघुवंशी है, हम नहीं झुकेंगे. काय करावं कळत नाही. तेव्हा सीताई त्या सखी काय करतात, सेनापती बसतात तिथं. सेनापतीला सांगतात, सांगा ना रामप्रभूला झुकायचं. सेनापती म्हणतात, माझा अधिकार लहान पडते, मी त्यांना सांगू नाही शकत, मग कोणाला सांगावं. तेव्हा सर्व सखी ह्या जनकजीकडे जातात आणि जनकांना म्हणतात, तुम्ही सांगा ना रामप्रभूला जरा झुकायचं. तेव्हा जनकजी महाराज म्हणतात, कोणाला आपल्या इथं बोलवून त्यांना झुकायला लावणं हे नियमाच्या विरुद्ध आहे, त्यांचा अपमान केल्यासारखं होईल, मी सांगणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. तेव्हा सर्व सखी विश्वामित्रांकडे गेल्या. त्यांना सांगतात की तुम्ही सांगा ना तुमच्या शिष्यांना जरा झुकायचं. विश्वामित्र म्हणतात, आम्ही पाहिलो ब्रह्मचारी, म्हणजे आम्हाला काय त्यातलं, आम्हाला त्यातलं लग्नातलं काही कळत नाही, तुम्ही तुमचं पाहून घ्या, मी फक्त आज्ञा द्यायची होती तेवढी आज्ञा दिली. आता कळे ना सखींना काय करावं, हात पुरत नाही, रामप्रभू झुकायला तयार नाही, काय करावं. मग सखी ह्या मोठ्या हुशारा सखींनी काय केलं, लक्ष्मणाकडे असं पाहिलं, आणि लक्ष्मणाकडे पाहिल्यानंतर लक्ष्मणाची नजर जरा दुसऱ्याचकडे होती. लक्ष्मण विचार करून राहिले होते. तेव्हा सर्व सखी म्हणतात, लक्ष्मणजी तुम्ही आमचं एवढं काम करा, आम्ही तुमचं काम करून देऊ. म्हणजे उर्मिणीकडे इशारा देऊन म्हणतात. तेव्हा आम्ही लक्ष्मणजी, हे सर्व नजरेनं खुणावं नाही बरं, नजरेनं. लक्ष्मणजी म्हणतात, पक्क? हा पक्क, ठीक आहे. मग आता लक्ष्मणजीने विचार केला, मी जर दादाला एकदम म्हणावं की दादा जरा खाली झुका, तर लहान्या भावानं मोठ्या भावाला असं म्हणणं हे नियमाच्या विरुद्ध आहे, गलत आहे, काय करावं. मग तेव्हा लक्ष्मणजी रामप्रभू जवळ येतात आणि एकदम असा साष्टांग दंडवत घालतात, एकदम असं साष्टांग दंडवत प्रभूच्या चरणावर असं लोळून घेतात. रामप्रभू खाली झुकतात आणि अरे लक्ष्मण असं काय करतोस म्हणून खाली झुकतात. खालून लक्ष्मण सीताई साहेबाला म्हणतात, भाभी जल्दी वरमाला डाल दो, नाही तो फिर झुकणे वाले नाही. सीताई साहेब लगेच वरमाला रामप्रभूच्या गळामध्ये त्या ठिकाणी टाकतात. आणि आता झाले पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी महाराजाधिराज महापराक्रमी परमप्रतापी दिग्विजयी रणधुरंधर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान विष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नवसेनेचे जनक दापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारतभूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी शिस्ती मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी शक्ती
शक्तीपीठ ज्ञानपीठ जगविख्यात श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की विनायक महाराज बोलले की 1-2 मिनिटं का होईना छत्रपती बोल जा. मी म्हटलं महाराज मी अभंगच असा घेतो की दोन्ही बाजूने रामप्रभूकडेही, कारण तुकोबराची प्रासंगिक वाणी आहे, मी पहिलेच बोलून गेलो, दोन्हीकडे आपण चिंतन करत आलो. पण तरी एक सर्वांची विनंती आहे म्हणून फक्त 2 मिनिटं महाराजांचं बद्दल बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. मला असं वाटतं शिवाजी महाराज बद्दल तुम्ही आपण बोलावं काय आहे, यात काय विशेष. शिवाजी महाराजांचं वर्णन शत्रूने केलंय, स्वतः शत्रू महाराजांचं वर्णन करतोय. शत्रू रामप्रभूच्या बद्दल बोलायचं झालं तर एक बाणी एक वचन, आणि आयुष्यभर रामप्रभू सीता आई साहेबाविषयी एकनिष्ठ होते. एकनिष्ठ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील सर्वांकडे काय दृष्टी ठेवली, आई बहिणीच्या दृष्टीने पाहिलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा नजराणा म्हणून पेश केलं, शिवाजी महाराजांनी काय केलं, खणा नारळाने तिची ओटी भरून तिची गोळवण करून तिला आई म्हणून तिचा आदर सत्कार करून तिला तिच्या घरी पाठवून दिलं. महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल शाहिस्ते खानाने वर्णन केलंय. कोणी? शाहिस्ते खान स्वतः वर्णन करतो. चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती छापा टाकला. चैत्र शुद्ध अष्टमीची रात्र म्हणजे कालची रात्र. बरोबर, कालच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं तोडली होती. किती? 3 4 आहेत ते वाक्य जुळवण्याकरता 3 बोटं तोडली होती. प्रत्येक अक्षराचं एक बोट, शी वा जी, प्रत्येक अक्षराचं एक बोट. आणि शाहिस्ते खानाला प्रत्येक वेळेस जेवण करताना शिवाजी महाराजांची आठवण होणार. बरं, 3 बोटं का तोडली त्याचं कारण आहे, शाहिस्ते खान 3 वर्ष स्वराज्यात राहिला, स्वराज्याचं नुकसान केलं. प्रत्येक वर्षाचं एका बोटाची भरपाई द्यायला लागली शाहिस्ते खानाला. सौदा महागात पडला. आणि औरंगजेबाला माहिती पडलं की शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं तोडली. औरंगजेबाने लगेच पत्र पाठवलं, शाहिस्ते खानाला सांगितलं की शाहिस्ते मामूजान, शिवाजी को मारना आपके बस की बात नहीं, शिवाजी ने तो आपको आपकी अम्मी याद दिला दी, आप लौट के आइए. म्हणजे औरंगजेबाने या शाहिस्ते खानाने, मला माझा मुद्दा सांगायचा आहे, शाहिस्ते खानाने शिवाजी महाराजांबद्दल वाक्य काढले की शिवाजी महाराजांची स्त्रियांविषयी किती पवित्र भावना आहे. चैत्र शुद्ध अष्टमीच्या रात्रीला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती छापा टाकला. त्याच्यामध्ये शाहिस्ते खानाच्या फौजीची दानादार उडवली. शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे, निघून गेले वाऱ्यासारखे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा दिवस म्हणजे आजचा दिवस, आजच्या दिवशी सकाळी शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ येऊन सांगते, भाईजान मेरी बेटी लापता है, शायद सिवा के आदमी उसे ले गए. तेव्हा हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला सांगतो, बहिणा हा शिवाजी राजा एखाद्या वेळेला माझा संपूर्ण खजिना लुटून नेईल. हा शिवाजी राजा एखाद्या वेळेला माझी संपूर्ण फौज कापून काढेल, पण शिवाजी राजा परस्त्रीला कधी हात लावणार नाही. कोण ग्वाही देतो? शाहिस्ते खान. रामप्रभूच्या जीवनामध्ये एक पत्नी व्रत. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जर इतर स्त्रियांविषयी जी भावना होती ती इतर स्त्रियांविषयी भावना आई बहिणीच्या दृष्टीने भावना होती. विठ्ठल शिवाजी महाराजांचं वर्णन शाहिस्ते खानच काय, महाराज मोठमोठ्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय. औरंगजेबाने सुद्धा शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. तेव्हा हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूरगडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगू लागला, हुजूर बडी खुशी की खबर आहे. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ. तेव्हा साकी मुस्तैक खान सांगतो, बोले वो दख्खन का काफर सिवा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच तो एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला. नमाज चटी जमिनीवर आथरली, त्यावर गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. इथल्या रयतेचे हे उद्गार नसून औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूचे हे उद्गार आहेत. पुढे हा औरंगजेब म्हणतो, तुझे पता है कौन गया साखी, अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब को देख के ही अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी जो हमें देख के ही भाग जाती है, लेकिन पूरी जिंदगी में आज तक इस औरंगजेब ने ऐसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपनी मुट्ठी में काबीज करने वाला ये औरंगजेब शिवा भोसले को सलाम करता है. औरंगजेबाने महाराजांचं वर्णन केलंय. कसा असेल माझा राजा,
किती आचरण पवित्र असेल. शिवाजी महाराजांमध्ये आणि रामप्रभूमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये साम्य होतं बरं. महाराज वाक्य परत आहे का माझं. भीष्माचार्यांनी शरपंजरी पडलेली असताना भीष्माचार्यांनी महाराज युधिष्ठिरांना 4 उपदेश केले. दान धर्म, राजधर्म, मोक्ष धर्म आणि स्त्री धर्म असे 4 धर्म सांगितले. त्यापैकी जो राजधर्म आहे तिथं भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला राजामध्ये 36 गुण असायला पाहिजे या तत्वाचा उपदेश केला. राजे तू राजा आहेस ना, तुझ्यामध्ये 36 गुण असायला पाहिजे. मग ते 36 गुण रामप्रभू मध्ये होते आणि शिवाजी महाराज मध्ये सुद्धा होते. या दोघांमध्ये कसं साम्य आहे, असं 36 गुणाचं साम्य, असं बरंच साम्य आहे रामप्रभू मध्ये शिवाजी महाराजांमध्ये. शिवाजी महाराजांच्या रामप्रभूच्या राज्यामध्ये धरणी धरी पीक गायी ओळल्या झाले रामराज्य काय आम्हासे. तसं शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा कायदा नव्हती, कलम नव्हती, तरी सुखी होती प्रजा, कारण राजसिंहासनावर होता माझा छत्रपती राजा. विठाला विठाला. शिवाजी महाराजांमध्ये विशेष आहे. आज महाराज शिवाजी महाराजांना जाऊन कितीतरी वर्ष झाले तरी आम्हाला शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते. का ऐकावंसं वाटते? कारण या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे. या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. गरिबांवर प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. लोककल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी. शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो हात म्हणजे शिवाजी. अरे बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा फक्त एकच मर्द आहे. त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, पण असतो आज आपला विषय नाही, पण तरी बोललो. आज सावरकर वीर सावरकर मित्रमंडळ यांनी अशा प्रकारे सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं. खऱ्या अर्थाने सावरकरांचे जे विचार आहेत त्या विचाराला अनुसरून सावरकर मित्रमंडळ या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत असते. मला असं वाटते बरेच कार्यक्रम असतात ना रामदास भाऊ या कार्यक्रमाचे, असे बरेच कार्यक्रम खरोखर बरेच जण काय करतात, फक्त नाव देतात मोठमोठ्या महापुरुषांचं, पण त्या मार्गाने आचरण करत नाही. पण मी असं म्हणेल वीर सावरकर मित्रमंडळ असं आहे की नावही सावरकरांचं आहे आणि आचरणही मार्गदर्शनही ते जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाने हे वाटचाल करत आहे. या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन. विठाला विठाला. ते सावरकरांचं एक वाक्य आठवलं. एका व्यक्तीने सावरकरांना प्रश्न केला. सावरकर नेहरूशी एक वाक्य बोलले होते. बरं मी 2 वाक्य सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. जेव्हा चीनने आक्रमण केलं आणि भारताचा काही प्रदेश चीनने जिंकून घेतला, तेव्हा सावरकर नेहरूंना बोलले की मी जर भारताचा पंतप्रधान असतो तर मी सर्वात पहिल्यांदा देशाच्या सीमा पक्क्या केल्या असत्या. देशाच्या सीमा पक्क्या केल्या असत्या. बरं सावरकरांना एकाने विचारलं की तुम्हाला ही बुद्धी कुठून सुचली, म्हणजे देशाच्या सीमा पक्क्या असावा. तेव्हा सावरकराचं वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून शिकलो. सावरकर म्हणजे आता याचा कशी सांगायला मला नाही बोलायचं, कारण जे सिद्धी वगैरे येत होते ना, सिद्धी आक्रमण या महाराष्ट्रात करत होते ते म्हणजे समुद्राच्या माध्यमातून करत होते. तेव्हा सावरकरांना कळालं की समुद्राच्या रेषा पक्क्या पाहिजे, देशाच्या सीमा पक्क्या पाहिजे. सावरकरांचं भरपूर चरित्र चिंतन आहे हो. सावरकर आणखी एक वाक्य बोलले होते. सावरकराला एका व्यक्तीने प्रश्न केला, सावरकर या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते कोणी दिलं? माझं वाक्य परत आहे का? सावरकरांना प्रश्न विचारला, या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं कोणी? म्हणते चेलेजाव यांनी दिलं. कळालं ना तुम्हाला? हा, आणखी नाव घ्यायचं काम नाही ना? नाही. चेलेजाव यांनी दिलं का कोणी दिलं? तेव्हा सावरकर म्हणतात चेलेजाव काय आजच म्हणत होते, कैद पासून म्हणत होते, तेव्हा तर स्वातंत्र्य भेटलं नाही. मग कोणी दिलं स्वातंत्र्य? भगतसिंगाच्या त्यागाने दिलं का? सावरकर म्हणतात दिलं ना, भगतसिंगाच्या त्यागाने दिलं. पण म्हणजे आणखी काहीतरी आहे. त्यांनी विचारलं कोणी दिलं, आणखी सांगा ना. या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे, कोणी कोणी मदत केली? इतकं सुंदर वाक्य आहे. सावरकर म्हणतात या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्याचाही हातभार आहे जो शरीराने पांगळा असेल. पांगळा असेल सावरकर, तो तर कधी काही लढाई करण्याकरता गेला नाही, तो तर पांगळा आहे शरीराने. त्याला त्याची मदत कशी देशाला? सावरकरांनी दिलेलं उत्तर आहे एखादा व्यक्ती पांगळा असेल, एखादा आंधळा असेल, पण रोज मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेल्यानंतर देवाच्या समोर हात जोडून जर देवाला एवढी विनंती करत असेल की पांडुरंगा मी तर काही तिथं जाऊन लढाई करू शकत नाही, मी अन्यायाविरुद्ध उभा राहू शकत नाही कारण मी शरीराने पांगळा आहे, पण माझ्या या भक्तीचं फळ या जवानांना दे, असं जर जो म्हणत असेल त्याचाही हस्तक्षेप या देशाला स्वातंत्र्य मिळाले. सावरकरांचे विचार जे होते ना ते एक खूप अनमोल विचार होते. सावरकरांचं 6 सोनेरी पानं
काय सावरकरांनी किती वर्णन केलंय तेव्हा कळतात की सावरकर किती विशाल आहेत. म्हणजे 6 सोनेरी पानं बघा ना, चंद्रगुप्तापासून चाणक्यापासून तर इतिहास सावरकरांनी मांडत आला की या देशावर कसे कसे आक्रमण झाले. आज शिवाजी महाराज फक्त आपल्याला एकटे माहित आहे, पण सावरकरांनी तेव्हा वर्णन केलं की या भारत देशावर तेव्हा 5 आक्रमण झाले होते आणि 5ही सत्यांना संपवण्याकरता त्यातला एक चंद्रगुप्त आहे, असे बिंदुसार वगैरे अनेक राजे होऊन गेले. सावरकरांचं 6 सोनेरी पानं असेल, मोपल्यांचे बंड असेल, 1857 स्वातंत्र्य समर असेल, चले जाओ हे पुस्तक असेल, सावरकरांच्या कविता, असं महाराजांचं म्हणजे मला असं वाटतं एक विषय जर असला तर फक्त सावरकर आपण विषय हाताळू शकतो. विठाल वेळ भरपूर झाला. सावरकर मित्रमंडळाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आयोजन जरी त्यांनी केलेलं असलं तरी या कार्यक्रमाचं मार्गदर्शन की हा कार्यक्रम असा असावा, तसा असावा, वेळ अशी असावी, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय गुरुबंधू की ज्यांना आम्हीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मामा म्हणून ज्यांना ओळखतो. म्हणजे अगदी महाराष्ट्रातील मोठ्यातल्या मोठ्या कीर्तनकाराजवळ जा आणि फक्त मामा म्हणा, सर्वांच्या तोंडात एकच नाव येईल, विनायक महाराज सातव. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना मामा म्हणून ओळखतो असे आमचे विनायक महाराज हे या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक. त्यांच्याच फोन केला तसे तर आमचे कार्यक्रम आमचे यावेळेला व्याख्यान असतात, रामनवमी निमित्त ही व्याख्यान असतात, पण मामांनी फोन केल्यानंतर नाही म्हणायची हिंमत झाली नाही, म्हणून इथं येण्याचा हा या ठिकाणी योग आला. झालेली सेवा या ठिकाणी मी समर्पण करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा सावरकर मित्रमंडळींना विनंती करतो की संध्याकाळचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, अतिशय म्हणजे विनंती करण्याचं कामच नाही, कारण खऱ्या अर्थाने त्यांचे बाकीचेही उपक्रम अतिशय सुंदर आहेत. या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भजन. ज्ञानेश्वर ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः. मुख पे उजाला, मुख पे उजाला, हाथ धनुष गले में पुष्पमाला, हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी, शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम
राम जी की लीला है न्यारी न्यारी। निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। चला रथ ओ रथ वाले, तोहे खबर क्या ओ बोले भाले, तोहे खबर क्या हो भोले भाले। एक बार देखे जीना भरेगा, 100 बार देखो फिर जी करेगा। व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं, व्याकुल पड़े हैं कब से खड़े हैं। दर्शन के प्यासे सब नर नारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया, माता पिता का वचन निभाया। धोखे से हर ली रावण ने सीता, रावण को मारा लंका को जीता, रावण को मारा लंका को जीता। कब कब ये आए तब तब ये आए, कब कब ये आए, कब कब ये आए। जब जब ये दुनिया इनको पुकारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी।
मान हलवायची थोडी मान हिला रे का असं चरणी